नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी.एड अभ्यासक्रम आहे. त्यातील वैकल्पिक विषय शैक्षणिक तंत्रविज्ञान EDU 426 याचे आज आपण वाचन करूया. घटक 4 अनुदेशन प्रणालीची रचना. पाठ्यमुद्दे मुख्य पाठ्यमुद्दे 3 आहेत. संकल्पना, अनुदेशन प्रणाली रचनेचे घटक व त्यातील परस्पर संबंध, अनुदेशन प्रणाली रचनेच्या पायऱ्या. आता प्रत्येकी उपमुद्दे पाहूया. संकल्पना यामध्ये 5 उपमुद्दे आहेत. 1. अनुदेशन प्रणाली रचनेचा विस्तार. 2. अनुदेशन प्रणाली रचनेचे आधारभूत मतप्रवाह. 3. अनुदेशन प्रणाली रचना यांत्रिक आहे का? 4. अनुदेशन प्रणाली रचनेची व्याख्या. 5. अनुदेशन प्रणाली रचनेची वैशिष्ट्ये. दुसरा घटक आहे अनुदेशन प्रणाली रचनेचे घटक व त्यातील परस्पर संबंध. यामध्ये 4 उपघटक आहेत. 1. अनुदेशन प्रणाली रचनेचे घटक व संबंध दाखविणारी आकृती. 2. अनुदेशन प्रणाली रचनेच्या घटकातील संबंध. 3. विद्यार्थ्यांच्या गरजा. 4. शिक्षण प्रक्रिया. तिसरा मुख्य मुद्दा आहे अनुदेशन प्रणाली रचनेच्या पायऱ्या. यामध्ये 2 उपमुद्दे आहेत. 1. संस्था समाज शिक्षक समन्वय आणि 2. अनुदेशन प्रणाली रचनेच्या पायऱ्यानुसार अभ्यासक्रमाची रचना. पाठाची उद्दिष्टे पाहूया. या घटकाच्या अध्ययनाने तुम्हाला खालील दिलेल्या गोष्टी करता येतील. अनुदेशन प्रणाली रचनेची आजच्या परिस्थितीत किती महत्त्व आहे ते सांगता येईल. शैक्षणिक उपक्रम आखताना अनुदेशन प्रणाली रचनेचा अवलंब न केल्याने शिक्षण प्रक्रियेत उत्पन्न झालेल्या त्रुटी ओळखता येतील. अनुदेशन प्रणाली रचनेची संकल्पना आपल्या शब्दात मांडता येईल. अनुदेशन प्रणाली रचना ज्यांच्या प्रभावामुळे जन्माला आली ते विचार प्रवाह समजतील. त्यांचे शिक्षणास मिळालेले योगदान समजेल. अनुदेशन प्रणाली रचनेची वैशिष्ट्ये समजतील. अनुदेशन प्रणाली रचनेच्या घटकातील परस्पर संबंध स्पष्ट करता येतील. अनुदेशन प्रणाली रचनेच्या सर्व पायऱ्या स्पष्ट समजतील व त्यांचे महत्त्व सांगता येईल. शिक्षण प्रक्रियेत समाज शिक्षक सरकार पालक व शिक्षण संस्था यांच्या समन्वय साधण्याची गरज समजेल. एखाद्या लहानशी अनुदेशन प्रणाली रचना तयार करता येईल. पाठाचे प्रास्ताविक पाहूया. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना अभ्यासक्रमाची रचना ही संकल्पना मुळीच नवीन नाही. अभ्यासक्रमाची रचनेत महत्त्वाचे ठरणारे 3 घटक आहेत. अभ्यासक्रमातील आशय, अभ्यासक्रम प्रक्रिया व विद्यार्थ्यांच्या गरजा हे 3 घटक. या घटकांपैकी वेगवेगळ्या काळांमध्ये वेगवेगळ्या घटकांना कमी जास्त प्रमाणात महत्त्व दिले गेलेले आहे. त्यानुसार विविध अभ्यासक्रम रचना अस्तित्वात आल्या. फॅकल्टी सायकोलॉजिस्ट म्हणणाऱ्या शिक्षण तज्ज्ञांच्या मते प्रत्येक विषयात काही अंगभूत मूल्य असते. गणित विषयामध्ये तार्किकता तर संस्कृत किंवा लॅटिन या विषयात भाषेच्या रचनेची जाण, पाठांतर व स्मृती या क्षमता वाढविण्याची शक्ती असते. म्हणून हे विषय अभ्यासक्रमात असणे आवश्यक समजले जाई. आजही शिक्षकांच्या मनात आपापल्या विषयांसंबंधी अशी भावना खोल दडलेली असते की आपला विषय या आंतरिक मूल्यांमुळे इतरांच्या विषयांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे असे बहुतेकांना वाटते. गांधीजींच्या मूलोद्योग शिक्षणामध्ये स्वतः जीवन चरितार्थ चालविण्यासाठी लागणारे शिक्षण मिळविण्याची गरज लक्षात घेऊन त्या गरजेच्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रदेशातील भिन्न भिन्न परिस्थितीनुसार वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची रचना केली जाते. तर जॉन ड्यूई यांच्या मते सर्वच जीवन प्रवाही असल्यामुळे एखाद्या विषयाचे अंगभूत मूल्य ठरविणे किंवा विद्यार्थ्यांची उद्याची गरज भागवू शकेल अशी उद्योजकता ठरविणे अशक्य आहे. त्यामुळे अभ्यासक्रमात शिक्षण प्रक्रिया जिच्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याची क्षमता वाढतील हाच महत्त्वाचा घटक आहे व त्यानुसार समस्या सोडवण्याची क्षमता वाढवणारा अभ्यासक्रम हवा. या एकांगी विचारसरणी आता मागे पडलेल्या आहेत व अभ्यासक्रमाच्या रचनेकडे एका नवीन दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.
वरील तिन्ही घटकांचा म्हणजे विषय, प्रक्रिया व विद्यार्थ्याच्या गरजा यांचा या दृष्टिकोनात विचार केला जातो. शिवाय शिक्षण प्रक्रियेवर परिणाम करणाऱ्या आणखी अनेक घटकांचा साकल्याने विचार करून नंतर अभ्यासक्रमाची रचना केली जाते. शिक्षणाचा दर्जा घसरत चालला आहे हे सर्वजण मान्य करतात. या परिस्थितीला केवळ शैक्षणिक संस्था व त्यातील कर्मचारीच जबाबदार आहेत हा विचारही आता मागे पडला आहे व या दुरवस्थेला केवळ शिक्षण प्रक्रिया नव्हे तर ही प्रक्रिया ज्या वातावरणात घडत असते त्या वातावरणातील चे सर्व घटक म्हणजे सरकार, उद्योग, व्यवसाय, कुटुंब, समाज आणि सामाजिक संस्था इत्यादी सर्व घटक जबाबदार आहेत. नवीन प्रकारच्या अभ्यासक्रम रचनेत या घटकांचा परिणामांचीही दखल घेतली जाते. अध्ययन व अध्यापन या परस्पर परावलंबी प्रक्रियांचा या प्रणालीत परामर्श घेतला जातो. अध्यापन ही समूह प्रक्रिया असली तरी अध्ययन वैयक्तिकच असते. किंबहुना विद्यार्थ्यांना चांगले समजून वाचायला यायला लागले म्हणजे वैयक्तिक स्वयं अध्ययन सामूहिक अध्ययनापेक्षा जास्त होते. या दोन्ही प्रक्रियांमध्ये परिस्थितीनुसार आवश्यकतेनुसार संतुलन राखण्याची आवश्यकताही लक्षात घेतली जाते. एवढेच नव्हे तर वेळोवेळी प्रत्येक पायरीला चाचण्या घेऊन मूल्यमापन करून व त्यातून मिळणाऱ्या प्रत्याभरणाचा उपयोग करून या रचनेस प्रसंगानुरूप योग्य ते बदल केले जातात. या नवीन पद्धतीच्या अभ्यासक्रम रचनेला अनुदेशन प्रणाली रचना असे म्हणतात. या घटकात आपण अनुदेशन प्रणाली रचना म्हणजे अनुदेशन प्रणाली रचनेचा अभ्यास करणार आहोत. विषय विवेचन, अनुदेशन प्रणाली रचना, संकल्पना, प्रणाली उपगम या घटकामध्ये आपण प्रणाली म्हणजे काय ते पाहिले. त्यात प्रणालीचे विश्लेषण कसे करायचे याची चर्चा केली आहे. अभ्यासक्रम ही शिक्षण प्रणालीची एक सूक्ष्म प्रणाली आहे. समग्र शिक्षण प्रक्रियेच्या संदर्भात सूक्ष्म प्रणाली म्हणजे असलेले अभ्यासक्रम रचना आपण उपगमाचा उपयोग करून कशी करू शकतो ते या घटकात आपण पाहणार आहोत. त्यास अनुदेशन प्रणाली रचना म्हणजे अप्र असे म्हणूया. अप्र म्हणजे अनुदेशन प्रणाली रचनाचा विस्तार. याचा विस्तार कसा आहे तो पाहूया. एखाद्या अनुदेशन प्रणाली रचनेचा विस्तार किती असावा यावर असे काही बंधन नसते. एखादी लहानशी कविता शिकविण्यासाठी केलेल्या पाठ नियोजनानुसुद्धा अनुदेशन प्रणाली होऊ शकेल. त्या उलट शाळेमध्ये घडणाऱ्या सर्व घटनांचा समावेश असलेले संपूर्ण वर्षाचे उपक्रम त्यात समावणारे किंवा त्या बाहेरील परंतु त्यावर परिणाम करणारे सर्व घटक या साकल्याने विचार करून आखलेली योजना ही अनुदेशन प्रणाली असू शकते. प्रणाली उपगम या घटकांमध्ये प्रणालीच्या व्याप्तीबद्दल विचार केलेला आहे. तीच तत्वे अनुदेशन प्रणालीसही लागू पडतात. आपण ज्याचा विचार करणार आहोत त्या प्रणालीची व्याप्ती ठरविणे आवश्यक असते. प्रत्यक्ष अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी संबंधित असलेल्या घटकांचाच येथे प्रामुख्याने विचार करायचा आहे. शालेय व्यवस्थापन व शालेय संघटन या घटकांचा अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर परिणाम होत असला तरी त्यातील दैनंदिन व्यवस्थापन, आर्थिक व्यवहार, अर्थसंकल्प इत्यादींची चर्चा अनुदेशन प्रणाली रचनामध्ये करण्याची गरज नाही. कारण अनुदेशन म्हणजे अपेक्षित अध्ययन घडवून आणणारे अध्यापन. अशा अध्यापनाची रचना प्रणाली उपगम दृष्टिकोनातून कशी करायची याचाच विचार आपण इथे करणार आहोत. अनुदेशन प्रणालीचे आधारभूत मत. शैक्षणिक तंत्रज्ञानाचा प्रभाव शिक्षण प्रक्रियेत वाढू लागल्यावर अभ्यासक्रमाचे व शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन जास्त पद्धतशीरपणे करायला हवे याची जाणीव शिक्षण तज्ज्ञांना झाली. शैक्षणिक तंत्रविज्ञानच मुळात या मतप्रवाहांमुळे निर्माण झाले. याचाही परिणाम उपक्रम नियोजनावर झाला आणि त्यातून अनुदेशन प्रणाली रचना ही संकल्पना साकारली. ज्या मतप्रवाहांची दखल घेणे आवश्यक आहे असे नाही ते असे. वैयक्तिक फरक. कोणत्याही दोन व्यक्ती सारख्या नसतात. तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक फरक असतात. प्रत्येक विद्यार्थ्यांची स्वतःची या कृतीनुसार, आवडीनुसार, प्रेरणेनुसार अध्ययन शैली वेगळी असते. या वस्तुस्थितीच्या जाणीवेतून स्वयं अध्ययन पद्धती, अनुक्रमित अध्ययन किंवा अशा तऱ्हेचे साहित्य निर्माण होऊ शकते. वर्तनवाद व स्किनर यांचे अध्ययनाबाबतचे सिद्धांत शैक्षणिक क्षेत्रात मान्यता पावले. त्यातून आशयाचे विश्लेषण लहान लहान पायऱ्यांत
विभाजन, अध्ययन, अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, प्रतिसाद, प्रत्याभरण, प्रबंधन, लगेच मूल्यमापन व त्यातील निष्पन्नाचा विद्यार्थ्यांचा तात्काळ पडताळा, इमिडिएट नॉलेज ऑफ रिझल्ट इत्यादी संकल्पनांचा शिक्षणात नियोजनात अंतर्भाव झाला. आधुनिक तंत्रविज्ञान. आधुनिक तंत्रविज्ञानाने पूर्वापार चालत आलेल्या शैक्षणिक साधनांमध्ये खूप बदल घडवून आणला. दूरदर्शन, आकाशवाणी व वृत्तपत्रे अशी नवीन माध्यमे शिक्षणाची थोडीफार जबाबदारी उचलू लागली. दृकश्राव्य साधनांमुळे तर शिक्षण प्रक्रिया आकर्षक करण्यात यश येऊ लागले. अभियांत्रिकीतील प्रणाली विश्लेषण या संकल्पनेचा परिणाम शैक्षणिक नियोजनात दिसून येऊ लागला. उद्दिष्टांचे वर्गीकरण, अध्ययन, निष्पत्ती, उद्दिष्ट व स्पष्टीकरण यांच्या स्पष्ट मांडणीमुळे अध्ययन प्रसंग, घटना किंवा वातावरण कसे निवडावे किंवा निर्माण करावे याविषयी नियोजनात अंतर्दृष्टी मिळाली. संक्रांती विज्ञान या शास्त्रातून प्रत्याभरण व बोधक यंत्रणा या महत्त्वाच्या संकल्पना अभ्यासक्रम रचनेमध्ये आल्या आहेत. अध्ययन अध्यापन प्रक्रियेवर या 5 मतप्रवाहांचा बराच प्रभाव पडल्याने अनुदेशन प्रणाली रचना संकल्पना जन्माला आली. या संकल्पनेचा आयोजन करताना वरील सर्व मतप्रवाहांचा संतुलित अंतर्भाव शिक्षण प्रक्रियेत केल्याने त्यात प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक कृतीकडे व त्यातून काय निष्पन्न होते याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाते. अनुदेशन प्रणाली रचना यांत्रिक आहे का? प्रणाली उपगम हा शब्द वापरल्याबरोबर बऱ्याच सनातन विचारांच्या शिक्षकांना अशी शैक्षणिक प्रक्रियेची रचना अगदी यांत्रिक व पूर्णपणे निर्देशात्मक होईल व त्यात शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपक्रमशीलतेला वाव राहणार नाही अशी भीती वाटते. परंतु ही भीती निराधार आहे. उलट पक्षी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजांचा त्यात प्रामुख्याने विचार केल्याने व अनुदेशन प्रणाली रचनामध्ये प्रत्यक्ष शिक्षकांचाच सहभाग असल्याने ही रचना अत्यंत लवचिक व उपक्रमशीलतेला वाव देणारीच ठरते. फरक एवढाच की ज्या व्यक्ती वेळेला जसे उपक्रम सुचतील किंवा करायला आवडतील तेव्हा ते करून टाकायचे व त्यातून नक्की निष्पन्न काय झाले याचा विचार करायचा नाही असा गैरशिस्त कार्यक्रम किंवा नियोजनाचा संपूर्ण अभाव याला अनुदेशन प्रणाली रचना मध्ये वाव नाही. अनुदेशन प्रणाली रचनेमध्ये सर्व शैक्षणिक सिद्धांत व संशोधनातून प्राप्त झालेले निष्कर्ष यावर आधारलेले तर्कशुद्ध विचार व शास्त्रशुद्ध नियोजन एका बाजूस असते तर दुसऱ्या बाजूस अनुभविक चाचण्या व मूल्यमापनाद्वारे तथ्यांचा शोध असतो. त्यामुळे अनुदेशन प्रणाली ही अध्यापन कला राहिलेली नसून ती शैक्षणिक शास्त्राचा एक भाग झाली आहे. अनुदेशन प्रणाली रचनेमध्ये नियोजनाची उद्दिष्टे रचना राबविल्यानंतर साध्य होतात की नाही हे तपासता येते. विद्यार्थ्यांच्या निर्वर्तनातून म्हणजे परफॉर्मन्समधून त्यांच्या गरजा भागवल्या गेल्या की नाही हे समजते आणि शिक्षण संस्था आपल्या कार्यक्रमांची उपयोगिता संबंधित जनतेपुढे मांडू शकते. शिक्षण संस्थेवर असलेल्या जबाबदारीचे किती प्रमाणात तिने पेलली हे ती इतरांना दाखवू शकते. अनुदेशन प्रणाली रचनेची व्याख्या. अनुदेशन प्रणाली रचना म्हणजे प्रणाली उपगमानुसार शैक्षणिक उपक्रमांची तपशीलवार विस्तृत योजना आखणे, ती कार्यान्वित केल्यावर वेळोवेळी चाचण्या, मूल्यमापन व त्यातून मिळालेल्या तथ्याप्रमाणे योजनेत वेळोवेळी योग्य बदल करणे, पुन्हा मूल्यमापन करणे व त्यातील निष्कर्षानुसार पुन्हा योग्य बदल करणे, पुन्हा मूल्यमापन करणे व त्यातील निष्कर्षानुसार पुन्हा योग्य ते बदल करणे असे कार्यान्वित केलेले चक्रीय नियोजन होय. अनुदेशन प्रणालीची वैशिष्ट्ये समजून घेऊया. वर झालेल्या विवेचनातून आपल्याला अनुदेशन प्रणाली रचनेची काही वैशिष्ट्ये स्पष्ट दिसतात. ती अशी: शिक्षणाचे सर्व घटक व शिक्षण प्रक्रिया यांच्यात परस्पर क्रिया होत असतात व अनोन्य क्रियांमध्ये एक गतिशील सूत्रबद्ध व्यवस्था अनुदेशन प्रणाली रचनेमुळे निर्माण होते. त्यात संपूर्ण व्यवस्था सर्व घटकांच्या बेरजेपेक्षा मोठी असते याचे भान असते व अनुदेशन प्रणाली रचना ही संकल्प सापेक्ष आहे. एखाद्या पाठाच्या नियोजनापासून ते वर्ग, शाळा व पूर्ण शिक्षण प्रक्रिया या संदर्भानुसार
लहान मोठ्या अनुदेशन प्रणाली रचनाच आहेत. अनुदेशन प्रणाली रचना बंदिस्त नाही. नवीन माहितीनुसार तपासणीतून प्राप्त झालेल्या तथ्यानुसार व वातावरणातील बदलानुसार तिच्यात बदल होणे अपरिहार्य आहे. या रचनेत अभ्यासक्रमाची उद्दिष्टे स्पष्टपणे मांडली असतात व ती साध्य झाली की नाही किंवा कितपत साध्य झाली हे ठरविण्याचे निकषही आधीच निश्चित केलेले असतात. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेचे मूल्यमापन शक्य होते. प्रत्येक नियोजनात निर्बंध म्हणजे अडचणी दडपणे असतातच, परंतु अनुदेशन प्रणाली रचनेमध्ये या सर्व निर्बंधांचा स्पष्ट उल्लेख करून निर्माण होणाऱ्या अडचणींचा परामर्श घेतला जातो. यात कोणताही उपाय रामबाण नसतो. अनेक वैकल्पिक उपायांचा विचार केला जातो. अनुदेशन प्रणालीमध्ये ठायी प्रत्याभरण मिळविण्याची सोय असते व त्याचा उपयोग करून शिक्षण प्रक्रियेत लवचिकता पण त्याच वेळेस प्रभावी करता येते. प्रत्याभरणाचा उपयोग प्रक्रियेतील एखाद्या घटकाची पुनर्रचना करण्यासाठी अगर संपूर्ण प्रक्रियेत फेरफार करण्यासाठी केला जातो. अनुदेशन प्रणाली रचनेचे घटक व त्यातील परस्पर संबंध हा घटक क्रमांक 2 आहे. सुरुवातीसच आपण अभ्यासक्रम रचनेवर परिणाम करणारे घटक पाहिले. आशय, अभ्यासक्रम, प्रक्रिया व विद्यार्थ्यांच्या गरजा हे 3 घटक होते. या 3 घटकातील अनेक उपघटक व त्यांचा शैक्षणिक फलनिष्पत्तीशी असलेला संबंध पुढील पानावर दिलेल्या आकृतीमध्ये स्पष्ट केला आहे. अनुदेशन प्रणालीचे घटक. शैक्षणिक प्रक्रियेत अंतर्भूत असलेले घटक आकृतीत स्पष्ट केलेले आहेत. तसेच त्यांचे एकमेकांशी कसे संबंध असतात हेही या आकृतीवरून समजते. हे सर्व घटक व उपघटक अनुदेशन प्रणालीची रचनामध्ये विचारात घेतले जातात. अनुदेशन प्रणाली रचनांची ही शालेय उपक्रमांची शास्त्रशुद्ध योजना असल्याने वरील सर्व घटक अनुदेशन प्रणाली रचनेशी घटक आहेत. अनुदेशन प्रणाली रचनेमध्ये त्यांच्या एकमेकांवर परिणाम करण्याच्या वैशिष्ट्यांची दखल फार बारकाईने घेतली जाते. विद्यार्थ्यांच्या गरजा, शैक्षणिक प्रक्रिया व फलनिष्पत्ती या 3 स्तंभात मोडणाऱ्या घटकांचे एकमेकांशी संबंध कसे असतात हे आता आपण थोडक्यात पाहूया. या ठिकाणी आकृतीचे निरीक्षण करा. या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या गरजा ठरवणारे उपघटक म्हणजे विद्यार्थी, घर, कुटुंब, शाळा आणि समाज दिलेला आहे. शिक्षक प्रक्रियेत उपघटक बघा. व्यक्तिभिन्नता, त्यामध्ये अभिव्यक्ती, कल, आवडी निवडी इत्यादी आहेत. दुसरा आहे आधारभूत उपघटक, हे म्हणजे शाळेचे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे वाचनालय, प्रयोगशाळा, वर्ग, खेळाचे मैदान, सभागृह इत्यादी. प्रक्रियेतील घटक ज्याच्यामध्ये शाळेचा वेळ, ध्येय, अभ्यासक्रम, इतर उपक्रम, मार्गदर्शन, सुविधा, शिक्षक विद्यार्थी जवळीकता इत्यादी. अनुदेशन घटक ज्यामध्ये शिक्षक, पाठ्यपुस्तके, शिक्षकांतील सहकार्य, संस्थापनातील सहकार्य इत्यादी. आणि याची फलनिष्पत्ती असू शकते. जे शैक्षणिक उद्दिष्टे महत्वाची आहेत ती आहेत ज्ञान, माहिती, बौद्धिक कौशल्ये, कारक कौशल्ये, भावनाविष्कार, वृत्ती आणि अभिवृत्ती आहेत. आता यातील घटकातील संबंध हा उपघटक समजून घेऊया. कोणतीही संस्था अस्तित्वात येते ती काही विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी. हे हेतू साध्य झाले किंवा नाही हे दाखविणारी तथ्ये म्हणजे त्या संस्थेच्या उपक्रमांची फलश्रुती किंवा फलनिष्पत्ती होय. ही तथ्ये सुस्पष्ट विधानांच्या स्वरूपात मांडली तर शिक्षणशास्त्रात त्यांना उद्दिष्टे व स्पष्टीकरणे म्हणतात. उदाहरणार्थ भूगोलातील सागरी उष्ण व शीत प्रवाह हा विषय शिकवल्यावर विद्यार्थी उष्ण व शीत प्रवाह कसे वाहतात हे नकाशात दाखवतो किंवा त्यांचे परिणाम कोणत्या भूभागावर कसे होतात हे सांगतो. अशी लहान लहान स्पष्टीकरणे क्रमाक्रमाने ज्ञान हे उद्दिष्ट साध्य करू शकतात. अशा अनेक उद्दिष्टांपूर्ती होणारे परिवर्तन म्हणजे शालेय कार्यक्रमांची फलनिष्पत्ती होय. शालेय कार्यक्रमांची अशी उद्दिष्टे वरील आकृतीत फलनिष्पत्ती या स्तंभात दिली आहेत. विद्यार्थ्यांच्या गरजा, उद्दिष्टांना ज्ञान, कौशल्य व अभिवृत्ती अशी ढोबळ नावे आपण दिली जात. पण ज्ञान म्हणजे नक्की कोणते ज्ञान, कोणत्या विषयाचे, कोणत्या पातळीवरील ज्ञान हे सर्व कोणी ठरवावे
तसेच नेमक्या कोणत्या वृत्ती जोपासल्या जाव्यात किंवा कौशल्य विद्यार्थ्यांना मिळवावीत हेही कोणी ठरवायचे किंवा कसे ठरवायचे? त्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांच्या गरजा ठरविणारे घटक म्हणजे पहिल्या स्तंभातील घटकांकडे वळावे लागेल. विद्यार्थ्यांची व्यक्तिगत कुशल यावर त्याने काय व किती शिकावे हे अवलंबून आहे. तसेच घर, कुटुंब, शाळा, समाज हेही घटक विद्यार्थ्यांच्या गरजा निश्चित करण्यास जबाबदार असतात व त्यानुसार शाळेची ध्येय व उद्दिष्टे ठरतात. खेड्यातील प्राथमिक शाळेची ध्येय व उद्दिष्ट तेथील वातावरण अवलंबून असतील व त्या मोठ्या शहरातील एखाद्या पॉलिटेक्निकल ध्येय तेथील वातावरणानुसार अगदी भिन्न असणार. या दोन ठिकाणांच्या ध्येयांमध्ये केवळ विषयांश कौशल्य व त्याची पातळी त्यातच फरक असतो असे नव्हे. त्या दोन भिन्न संस्थांची स्थापना वेगळी उद्दिष्ट व ध्येय साध्य करण्यासाठी झालेली असते. शिक्षण प्रक्रिया या दोन्ही स्तंभातील घटकांचा शैक्षणिक प्रक्रियेतील घटकांवर परिणाम होणे अपरिहार्य आहे. जी उद्दिष्टे साध्य व्हावीत असे शाळा व समाज यांनी ठरविले असेल त्या उद्दिष्टानुसार शाळेचे उपक्रम आखले जाणार, शिक्षक नेमले जाणार व पद्धती वापरल्या जाणार. शिक्षण प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या घटकांची यादी मधल्या स्तंभात दिली आहे. यात आणखी अनेक प्रकारचे घटकांची भर पडू शकते. या सर्व घटकांचा कुटुंब आणि समाज तसेच शाळा यांच्यावर परिणाम होत असतो. शाळेमध्ये मोठे संग्रहालय, सभागृह व खेळांचे मैदान असेल तर ती शाळा समाजाचे केंद्र बनते. या दोन्हींचा परिणाम शालेय ध्येयावरही होतो. तसेच शाळेतील उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वर्तनात होणाऱ्या परिवर्तनाचे प्रतिबिंब कुटुंब व समाज यात दिसते. शाळेत मिळणारी माहिती, स्वास्थ्य, आरोग्य, लोकसंख्या यांचे शिक्षण प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींवर व समाजावर परिणाम करते. सर्वच घटकांमध्ये अशा तऱ्हेचे संबंध आपल्याला दाखविता येतील. पण यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला तो हा की या सर्व घटकांचा व त्यांच्यातील संबंधांचा संपूर्ण विचार अनुदेशन प्रणाली रचनेमध्ये करायचा असतो. त्यातील कोणत्याही घटकांमध्ये दुर्लक्ष केल्यास कार्यक्रम राबविण्यातील संभाव्य सुविधा तशाच अडचणीत मर्यादा व त्रुटी यांचा आपल्याला वेळेवर अंदाज करता येणार नाही व त्या प्रमाणात अनुदेशन प्रणाली रचना असफल ठरेल. या नंतर आपण अनुदेशन प्रणालीच्या पायऱ्याबाबत चर्चा करणार आहोत. त्या अनुदेशन त्यावेळेस घटकातील अनन्यसाधारण संबंध अधिक स्पष्ट होतील. मुख्य घटक तिसरा, अनुदेशन प्रणालीतील पायऱ्या. त्यातील सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो उपघटक आहे तो संस्था, समाज व शिक्षण यांच्यातील समन्वय. आपल्या पूर्वापार चालत आलेल्या शिक्षण प्रक्रियेतील मध्ये वेगवेगळ्या संस्था स्वतंत्रपणे आपापली जबाबदारी उचलत असतात. महाविद्यालय शिक्षकांना शिक्षण व अध्यापनाचे प्रशिक्षण देतात. प्रकाशक पाठ्यपुस्तके प्रसिद्ध करतात. वेगवेगळे न्यास म्हणजे ट्रस्ट व संज्ञा संस्था इमारती बांधून देतात. म्हणजे अलीकडे काही सरकारयुक्त पाठ्यपुस्तक सरकार नियुक्त समित्यांकडून लिहून घेतली जातात तर सरकारतर्फेच त्यांचे प्रकाशन होते हे आपण लक्षात घ्यायला हवे. स्थानीय समित्या व किंवा न्यासाचे विश्वस्त शिक्षक नेमतात व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करतात. आसपासच्या समाजात व त्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे शाळेची या भावनिष्ठा ठरतात. या सर्व घटकांमध्ये कोणत्याही तऱ्हेचे संज्ञापन आदानप्रदान नसते. या सगळ्या विस्कळीत पायऱ्यांतून शिक्षक त्यांना प्राप्त झालेल्या पाठ्यपुस्तकातील आशय शाळेची ध्येय व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वापरतात व आपल्या परीने या सर्व घटकांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करतात. अनुदेशन प्रणाली रचना यामध्ये सर्व उपक्रमांची संलग्न अर्थपूर्ण योजना तयार करण्यासाठी वरील सर्व घटकांच्या समन्वयाची आवश्यकता असते. यात उपक्रमांच्या योजनेबरोबर शिक्षकांचे प्रशिक्षण व योजना अंमलात आणण्यासाठी
लागणाऱ्या सर्व साहित्य व साधनांचे उत्पादन यांचेही नियोजन व तरतूद केलेली असते. अनुदेशन प्रणाली रचनेच्या पायऱ्या पाहूया. पायरीने अनुदेशन प्रणाली रचना कशी साकारते हे आपण एका काल्पनिक उदाहरणाच्या सहाय्याने पाहूया. समजा आपल्याला एका अनौपचारिक शिक्षण प्रकल्प तयार करायचा आहे. त्यासाठी पद्धतशीर आखणी आपण कशी करू शकतो? त्याच्या पायऱ्या खालीलप्रमाणे. सर्वप्रथम गरजांचे विश्लेषण. आपण ज्या मुलांसाठी हा प्रकल्प राबवणार आहोत त्यांच्या गरजा काय आहेत? आपला प्रकल्प अनौपचारिक शिक्षणाचा असल्याने शालेय कार्यक्रम किंवा पाठ्यपुस्तके इत्यादींचा आपण विचार करणार नाही, तर त्या शाळेतून मिळू शकणाऱ्या तसे कौटुंबिक शिक्षण मुलांना आवश्यक आहे याचा विचार करून शाळेच्या समस्या, पाठ्यक्रमातील काही भागात सुधारणा, आगळ बदल किंवा संपूर्ण नवीन पाठ्यक्रम व इतर उपक्रम हाही गरज असू शकते. परंतु अशा गरजांच्या पूर्ततेसाठी वेगवेगळी अनुदेशन प्रणाली रचना करावी लागेल. तसे दिवसेंदिवस ठराविक पाठ्यक्रमांची गरज कमी होत जाईल व त्याऐवजी समस्यांच्या निराकरणासाठी वेगवेगळे उपक्रम आखण्याची गरज वाढत जाईल. उदाहरणार्थ प्रदूषण किंवा मृद संधारण व जंगलांची जपणूक अशा समस्यांचे निराकरण शिक्षण देण्यासाठी अनुदेशन प्रणाली रचना तयार कराव्या लागतील. आपण उदाहरणादाखल घेतलेला प्रकल्प अशाच एका समस्येची उकल शोधण्यासाठी आहे. ती समस्या म्हणजे औपचारिक शिक्षण प्रक्रियेत जबाबदार नागरिकत्वासाठी लागणाऱ्या गरजा, शिक्षणाचा संपूर्ण अभाव. हे शिक्षण मुलांना पुरविणे ही आपली गरज आहे. या अर्थात गरजांच्या निश्चितीमध्ये आणखी कितीतरी संबंधित घटकांचा विचार करावा लागेल. कोणत्या स्थानीय विभागातील मुले आहेत, त्यांची आर्थिक, सामाजिक स्थिती व सांस्कृतिक पातळी काय आहे, किती जणांना हे शिक्षण घ्यायचे आहे, त्यासाठी जागा कोणती वापरायची इत्यादी या प्रमाणे गरजांचे विश्लेषण झाल्यावर दुसरी पायरी म्हणजे ध्येय उद्दिष्टे निश्चिती करण्याची असते. उद्दिष्टांची निश्चिती. अध्ययन अनुदेशन प्रणाली रचनेमध्ये या पायरीला फार महत्त्व आहे. नेमके काय साधायचे हे निश्चित केले म्हणजे प्रत्येक पायरीवर आपल्याला कोणकोणत्या कृती करायला पाहिजेत यावर प्रकाश पडतो. आपल्या ध्येय पूर्ती मधून गरजांची पूर्ती होत आहे की नाही किंवा त्या होत किती तफावत आहे हे पाहता येते. आपल्या अनौपचारिक प्रकल्पांचे उद्दिष्ट होते मुलांमध्ये जबाबदार नागरिकाचे गुण रुजवणे. अनुदेशन प्रणाली रचनेमध्ये असे ढोबळ उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून चालत नाहीत, तर त्याचे विश्लेषण करून त्यातील कृतीसाध्य उद्दिष्ट स्पष्ट करावी लागतात व त्यांच्यातील अग्रक्रम ही करावा लागतो. जबाबदार नागरिकत्वासाठी केलेल्या समग्रलक्षी प्रकल्पांची उद्दिष्टे ठरविण्यासाठी जबाबदार नागरिकांची काय वैशिष्ट्ये आहेत हे आपल्याला ठरवायला पाहिजे. ही उद्दिष्टे ठरवायची कोणी याचाही विचार केला पाहिजे. त्यासाठी आपण सामाजिक बांधिलकी असलेले विचारवंत, काही शिक्षण तज्ज्ञ, काही सामाजिक कार्यकर्ते, काही शिक्षक व त्या विभागात काम करायचे तेथील काही सुज्ञ व्यक्ती यांची बैठक घेणे आवश्यक आहे. या बैठकीत जबाबदार नागरिक कसा असतो, कसा व्यापार करतो याची चर्चा होऊन खाली दिलेली वैशिष्ट्ये आपणास मिळाली असे समजू. ही वैशिष्ट्ये एकेका शब्दात मांडली तर सुरुची जाणीव, सामाजिक जाणीव, पर्यावरणाची जाणीव, सृष्टीतील मानवांच्या स्थानाची व जबाबदारीची जाणीव, वैज्ञानिक दृष्टिकोन, तंत्रवैज्ञानिक आव्हानांचा स्वीकार करण्याची तयारी, विविध संस्कृतीची जाण व त्यांच्याबद्दल आदर व या सर्वातून येणारा सुसंस्कृतपणा ही असतील. हे 8 गुण मुलांच्यात रुजविणे हे आपले ध्येय यातून स्पष्ट झाले. ध्येय निश्चित करताना कोणत्या वयाच्या मुलांना कोणत्या पातळीपर्यंत शिक्षण याचाही विचार करायलाच. आपल्या प्रकल्पासाठी आपण 12-13 वयोगटाची मुले निवडू. याच वयोगटाची का निवडायची यामागे आपल्याला उद्दिष्टांची
निगडीत असलेले हेतू व कारणे असायला हवीत. याचे कारण या वयोगटातील मुले पुरेशी समंजस व त्याच वेळी पुरेशी संस्कारक्षम असतात. त्यांना जबाबदार नागरिकत्वाच्या कोणत्या पातळीपर्यंत आपण नेणार आहोत याची निश्चित करायला हवी. आपले राष्ट्राध्यक्ष होण्याची लायकी त्यांच्यात यावी का त्यांच्या दैनंदिन वागण्यात त्यांच्यातील जबाबदार नागरिक दिसून यावा आपण अर्थात दुसरे ध्येय साध्य करू शकू. म्हणून जबाबदार नागरिक प्रत्यक्षात कसा वागेल म्हणजे कोणत्या वर्तनातून वर दिलेल्या गुण दिसून येतील त्याची आपल्याला एक लांबलचक यादी करावी लागेल. एकच उदाहरण घेऊ या. सदभिरुची असलेला माणूस स्त्री पुरुषांच्या शरीराचा विकृत उपयोग जाहिरातीसाठी करणार नाही. दुसऱ्याने केल्यास त्याला राग येईल. आलेल्या शालेय कार्यक्रमातील अनुदेशन प्रणाली रचनेमध्ये अशा पातळी ठरविणे त्यामागे बरेच सोपे आहे. कारण मुलांची तयारी माध्यमिक शाळा परीक्षेसाठी आहे की पदवी परीक्षेसाठी हे आधीच निश्चित झालेले असते व त्यानुसार स्पष्ट उद्दिष्टे लिहिता येणे शक्य होते. वैकल्पिक मार्ग व पद्धत यांचे विश्लेषण. आपण निश्चित केलेले गुण रुजविण्यासाठी आपल्याला कोणकोणते मार्ग अवलंबिता येतील, कोणत्या पद्धती वापरता येतील याचा विचार इथे प्रामुख्याने करायचा आहे. आपण फक्त एका गुणाचा तंत्रवैज्ञानिक आव्हानांचा स्वीकार करण्याची तयारी इथे विचार करू. वर उल्लेखलेल्या मंडळींच्या वारंवार बैठका होऊन त्यात या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी खाली दिलेल्या मुद्दे विचारात घेतले गेले असे समजूते असे तंत्रविज्ञानाची प्रगती व झपाट्याने होणारी वाढ याबद्दलची माहिती दळणवळणाच्या वाढत्या साधनांमुळे जगाचा संकोच कसा होतो याची जाण, बेकारी, चढाओढ, अण्वस्त्रे इत्यादी तंत्रविज्ञानाच्या गैरवापरामुळे निर्माण झालेली धोके, तंत्रविज्ञानाकडे पाठ फिरवणे अशक्य का आहे, धोके टाळून तंत्रविज्ञानाचा योग्य उपयोग कसा करावा, उचित तंत्रविज्ञानाचा वापर विकास म्हणजे काय, जेट लॅग म्हणजे काय व त्यावर उपाय काय, भविष्यातील धक्के सहन करण्याचे शिक्षण इत्यादी हे ज्ञान देण्यासाठी व या वृत्ती जोपासण्यासाठी कोणते कार्यक्रम आखावेत, चर्चासत्रे, व्याख्याने, चित्रपट, सहली, तंत्रवैज्ञानिक उपकरणे हाताळणे, दुरुस्त करणे, आपल्याला गरज असलेली काम चलाऊ उपकरणे तयार करणे, त्यांची तत्त्वे समजण्यासाठी उपयोग करणे, प्रदर्शन भरविणे, प्रदर्शन पाहायला मुलांना नेणे अशा अनेक कृती व कार्यक्रम आपल्याला राबविता येतील. परंतु त्यातील कोणत्या कार्यक्रमाचा कोणते उद्दिष्ट साधण्यासाठी उपयोग करायचा, आणखी कोणते मार्ग उपलब्ध आहेत त्यांची निवड कशी करायची या सर्वांचा पद्धतशीरपणे विचार या पायरीत होतो. हा विचार जसा आपण एक उद्दिष्टांबद्दल केला तसा विचार सर्व उद्दिष्टांपर्यंत करावा लागेल. त्यात अनेक कार्यक्रमात आपल्याला एकापेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य होत आहेत असेही दिसून येण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ तंत्रवैज्ञानिक प्रगतीचा आढावा घेताना शास्त्रीय दृष्टिकोन समजेल व दुसऱ्या संस्कृतीच्या प्रगतीचे मर्मही समजू शकेल. पर्यावरणाची जाण वाढणे हेही शक्य आहे. अशा सर्व उद्दिष्टांचा व कार्यक्रमांचा जाणीवपूर्वक मेळ बसविणे व त्यातून एक समग्र लक्षी उपक्रमांची शृंखला तयार करणे, त्यात पर्यायी कार्यक्रमांची तरतूद करणे हेच तिसऱ्या पायरीचे काम. अनुदेशन घटनेची रचना. वर उल्लेख केलेल्या कार्यक्रम व यांची सुसंगत योजना तयार झाली म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या अध्यापन प्रक्रियेतील घटकांचा विचार करायला पाहिजे. यात मुख्यतः खाली दिलेल्या गोष्टींचा समावेश असेल. कोणत्या कार्यक्रमासाठी कोणते अध्ययन साहित्य वापरायचे त्यांची योजना, अध्ययन साहित्य वापरण्याच्या पद्धतीची निश्चिती, अध्ययन साहित्य सादर करताना गतीचे नियंत्रण वैयक्तिक असावे का सामुदायिक व त्यास किती वेळ द्यावा हे निश्चित करणे. उदाहरणार्थ विज्ञान दिग्दर्शन असावे की वैयक्तिक प्रयोग, गणितातील क्रमान्वित अध्ययन विशिष्ट आशयास उपयोगी पडेल की एकाच शिक्षकाने संपूर्ण वर्गास एकाच वेळी
वेळी शिकवणे योग्य. उद्दिष्ट व साहित्य यांच्या संदर्भात विद्यार्थ्याने कोणत्या कृती कराव्यात यांची निश्चिती. उदाहरणार्थ पर्यावरणाच्या जाणीवेसाठी पाना-फुलांचे नमुने गोळा करावेत का? पिण्याच्या पाण्याचे नमुने का? मातीचे नमुने का? हे तीनही. निसर्गाचा समतोल ढळण्याची कारणे समजण्यासाठी धरणग्रस्तांच्या समस्यांवर चर्चा किंवा धरणग्रस्तांची व संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेणे. यांपैकी कोणत्या कृती कोणत्या उद्दिष्टांपूर्तीसाठी संबंध उपक्रमात केव्हा करायच्या हे निश्चित करणे. वरीलप्रमाणेच प्रत्येक ठरलेल्या कार्यक्रमात शिक्षकांचे योगदान काय असेल, कोणत्या शिक्षकाने काय करावे हे ठरविणे. विद्यार्थ्यांच्या निर्वर्तनाचे म्हणजेच परफॉर्मन्स कार्यमान याचे मूल्यमापन वेळोवेळी करण्यासाठी यंत्रणा बनविणे. यात अनेक प्रकारच्या चाचण्या, प्रश्नावल्या, निरीक्षण इत्यादी सर्व मूल्यमापनाची साधने विकत आणण्याची, त्यात बदल करण्याची किंवा नवीन शिक्षण निर्माण करण्याची कामही येते. निर्बंध, उपलब्ध सामग्री व मार्गदर्शन यांचे विश्लेषण. कोणत्याही योजनेमध्ये निर्बंध, अडचणी, दडपणे यांना तोंडच द्यावे लागते. परंतु या सर्व संभाव्य अडचणींचा व उपलब्ध साधनसामग्री आणि मार्गदर्शन यांचा योजना राबवायला सुरुवात करण्याआधी आढावा घेणे, त्यांचे विश्लेषण करणे व त्यावरील उपायांचा विचार करणे हे अध्ययन अनुदेशन प्रणाली रचनेचे वैशिष्ट्य आहे. आपल्याला हवी असलेल्या साधने व साहित्य उपलब्ध आहेत का? कुठे मिळेल? कुठे मिळतील व मिळाली तर कोण बनवून देईल की आपल्यालाच बनवावी लागतील या सर्व प्रश्नांचा विचार करायला हवा. उदाहरणादाखल घेतलेली अनौपचारिक प्रकल्पातील सृष्टीतील मानवाचे स्थान समजण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रतिकृतीद्वारा चंद्र, सूर्याची ग्रहणे कशी होतात हे दाखवावे असा विचार पुढे आला आहे. अशी प्रतिकृती एका महाविद्यालयात मिळाली, पण कोणत्याही दुकानात तशी प्रतिकृती मिळेना. एका जाणकार हरहुन्नरी व्यक्तींकडून ती बनवून घ्यावी लागतील. त्यासाठी लागणारा खर्च व त्यातून साध्य होणारी उद्दिष्टे यांचे गणित मांडावे लागेल व त्यांच्या आधारावर प्रतिकृती बनवून घ्यावी असा निर्णय घेता याला. हे अशक्य झाले असते तर ग्रहांचा कार्यकारण भाव समजावून देण्यासाठी दुसरा पर्याय शोधावा लागला असता. या पायरीमध्ये साधनसामग्रीप्रमाणेच उपलब्ध मार्गदर्शनाचा आढावा घ्यायचा असतो. असे मार्गदर्शक मिळणार नसतील तर प्रकल्पात सहभागी होणाऱ्या शिक्षकांनाच जरूर असेल ते प्रशिक्षण घ्यावे लागेल. तेही अशक्य असेल तर योजनेतील तेवढाच भाग गाळावा लागेल. आपल्या अनौपचारिक प्रकल्पात सर्व धर्मातील रूढी, चालीरीती व उत्सव यांच्याकडे चिकित्सकपणे पाहण्याच्या मुलांना प्रवृत्त करावे असे ठरले. त्यासाठी हिंदू धर्मातील उत्सवांवर साहित्य व मार्गदर्शक दोन्ही सहज उपलब्ध झाले. परंतु इतर धर्मातील तज्ज्ञ व अशा प्रकारच्या कार्यक्रमात भाग घेण्यास उत्सुक असलेली माणसे अजून मिळाली नाहीत. त्यामुळे तेवढा भाग तूर्तास गाळावा लागला. टीप: उदाहरणादाखल घेतलेल्या प्रकल्पासारखा एक प्रकल्प सध्या एका ठिकाणी राबविण्यात येत आहे व त्यावरील घटना प्रत्यक्ष अनुभवास आल्या आहेत. अडचणींवर मात करण्यासाठी करणाऱ्या उपायांची योजना. अडचणी कशा प्रकारच्या असतात याबाबत आपण वर थोडीशी चर्चा केली. त्यातील काही अडचणींवर उपाय शोधून काढणे अशक्य होते. राजकीय पक्षांचा प्रभाव, कायदा व पैसा या 3 फार मोठ्या अडचणी आहेत. त्यांना तोंड कसे द्यायचे याचा विचार या लेखात करणे शक्य नाही. परंतु त्या अडचणींचा विचार अनुदेशन प्रणाली रचनेच्या सुरुवातीस केला जातो व त्या अडचणीतून मार्ग निघणे अशक्य आहेत. अशा अडचणींमुळे जे कार्यक्रम होऊ शकणार नाही त्यांना पर्यायी कार्यक्रम आधीच योजले जातात. अनौपचारिक शिक्षण प्रकल्पातील एक उद्दिष्ट धर्म या संस्थेकडे चिकित्सक दृष्टीने पाहणे असे होते. त्यात ईश्वराचे अस्तित्व, परलोक, कर्म, विपाक, अखेरचा न्याय, प्रेषित इत्यादी संकल्पनांवर मुलांच्या 12-13 वयाला पेलेल अशी चर्चा घडवून आणायची होती. परंतु काही राजकीय पक्षांना हे मानवणार नाही, म्हणून हे कार्यक्रम पुन्हा काळजीपूर्वक आखण्यात येत आहेत. अल्पसंख्याकांच्या धर्मातील कोणत्याही अनिष्ट रूढीबाबत चर्चा करताना
उदाहरणार्थ स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या रूढी, बहुसंख्याकांच्या व इतर धर्मातील अनिष्ट रूढींवरही प्रकाश टाकावा. म्हणजे आमचे शिक्षण कोणत्याही धर्माविरुद्ध मोहीम नसून स्त्रियांवरील अन्यायाविरुद्ध जाणीव उत्पन्न व्हावी यासाठी आहे. हे पटेल का? असा विचार सध्या चालू आहे. तसेच तेही लक्षात ठेवावे लागते की आपण जर कार्यक्रमात आमूलाग्र बदल करण्याचा घाट घातला असेल तरच आपल्याला एकाच वेळी सुधारणा व खर्चात काटकसर या दोन्ही गोष्टी साधणार नाहीत. आपला कार्यक्रम कदाचित पूर्वीच्या कार्यक्रमापेक्षा जास्त खर्चिक असूनही सुरुवातीस जास्त परिणामकारक वाटणार नाही, परंतु एकदा कार्यक्रम राबविण्यात सुरळीतपणा आल्यावर त्याचा परिणाम दिसू लागेल. पण या सर्व गोष्टींची कल्पना कार्यक्रम आखणाऱ्यांमध्ये सर्व संबंधितांचा अंतर्भाव असल्याने आधीच आलेली असेल. हे अनुदेशन प्रणाली रचना मुळेच शक्य आहे. अशा तऱ्हेने अनुदेशन प्रणाली रचना मध्ये संभाव्य अडचणींचा आधीच विचार केला असल्याने त्याचे निराकरण पर्याय शोधणे किंवा कार्यक्रमात बदल करण्याने होऊ शकतो. शिक्षण साहित्याची जुळवाजुळव व निर्मिती. आपल्या उपक्रमानुसार योग्य असे शिक्षण साहित्य जमवावे लागते. पारंपरिक शिक्षण संस्थांमध्ये आधी चर्चिल्याप्रमाणे कार्यक्रम वरिष्ठांकडून आखून येतो. त्यासाठी लागणारे साहित्य व पाठ्यपुस्तके तयार मिळतात. शिक्षकांनी त्यांची फक्त अंमलबजावणी करायची असते. अनुदेशन प्रणाली रचनेमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, तज्ज्ञ, पालक अशा सर्वांचा समावेश असल्याने त्यातून त्या स्थानीय गरजांप्रमाणे उपक्रम आखले जातात. साहजिकच हे उपक्रम पारंपरिक शिक्षण उपक्रमांप्रमाणे प्रमाणित नसतात, त्यामुळे त्यांना लागणारे संपूर्ण साहित्य बाजारात मिळणे अशक्य आहे. म्हणून आपल्या कार्यक्रमानुसार आपल्याला कोणकोणते साहित्य लागेल याची आधी यादी तयार करावी लागते. त्याप्रमाणे कोणते साहित्य जवळपास मिळू शकते त्याचा आढावा घ्यावा लागतो. उरलेल्या साहित्यांपैकी कोणते लांबून मागवावे लागेल व ते किती दिवसांनी मिळेल तोपर्यंत आपण थांबायचे का, हा सर्व विचार करून त्याप्रमाणे बरेच साहित्य आपणच तयार करावे लागते. यात अर्थात सर्व शिक्षकांचा, काही विद्यार्थी व पालक आणि समाजातील इतर चिंतकांचा सहभाग असायला हवा. काही साहित्य बाजारात मिळते तसेच्या तसे वापरता येत नसले तर त्यात सुधारणा करून वापरता येतील. उदाहरणार्थ मुंबईचा मोठा नकाशा मिळतो, पण ज्या झोपडपट्टीतील मुलांसाठी कार्यक्रम आखलाय त्या स्थानाबद्दल त्यात पुरेशी माहिती नसणार. पण तेवढाच भाग ब्लो अप करून त्यात हवा तो तपशील आपण भरू शकतो. तसेच गणित व विज्ञान यासारख्या विषयात विद्यार्थ्यांच्या गरजेप्रमाणे प्रयोगाचे साहित्य, अभिक्रमित अध्ययन पुस्तिका, तक्ते, ऑडिओ व्हिडिओ टेप्स असे आपल्याला हवे तसे साहित्य बनविता येते. त्यांचे संच तयार करता येतात. झोपडपट्टीतील मुलांना इंग्रजी शिकण्यासाठी वरील प्रकल्पात वॉल्ट डिस्ने यांच्या कार्टून फिल्मच्या व्हिडिओ कॅसेट व त्यांचीच कॉमिक्स गोळा केली. मुलांनी फिल्म पाहून त्यावरचे कॉमिक्स पण वाचले. त्यानंतर एकमेकांच्या व शिक्षकांच्या मदतीने मुलांनी तीच गोष्ट इंग्रजीत रचली. गोष्टीतील काही वाक्यांचा उपयोग व्याकरण समजण्यासाठी केला व त्यांच्या दृढीकरणासाठी तक्ते बनवले. मुलांना स्वतःचेच उच्चार ऐकवण्यासाठी टेप रेकॉर्डर वापरले. अशा तऱ्हेने साहित्य फार खर्च न करता आपण जुळवू शकतो. आपली अनुदेशन प्रणाली रचना स्वतंत्र व स्वयंपूर्ण करू शकतो. यात शिक्षकांची कल्पकता व सर्जनशीलता आणि उपक्रमशीलता पणाला लागते. विद्यार्थ्यांच्या निर्वर्तनाचे मूल्यमापन करण्याची यंत्रणा. पारंपरिक शिक्षण प्रक्रियेत अभ्यासक्रमाची रचना करणारी मंडळे व पाठ्यपुस्तके लिहिणारी मंडळे विद्यार्थ्यांच्या निर्वर्तनाचे मूल्यमापन करण्यास जबाबदार नसतात. अनुदेशन प्रणालीमध्ये मात्र या मूल्यमापन यंत्रणेचा सुरुवात होते, कारण आपल्या गरजा काय आहेत हे पाहिल्यानंतरच पहिलीच पायरी आहे ती उद्दिष्ट ठरविण्याची. ध्येय व उद्दिष्टे स्पष्ट केलेली असल्याने विद्यार्थ्यांच्या वर्तनात कोणता बदल अपेक्षित आहे व तो कसा मोजायचा हेही निश्चित केलेले असते.
अनुदेशन प्रणाली रचना व पारंपरिक पद्धतीमधील मूल्यमापनात एक महत्त्वाचा फरक आहे. तो असा, पारंपरिक पद्धतीमुळे मध्ये मुख्यतः ज्ञान व स्मरण यावरच भर असतो, तर अनुदेशन प्रणाली रचनेमध्ये सुरुवातीस ठरलेल्या सर्व उद्दिष्टांचा ज्ञानात्मक, भावनात्मक व कौशल्यात्मक उद्दिष्टांचा विचार केला जातो. त्याशिवाय वर्ष अखेर किंवा संपूर्ण उपक्रम संपल्यावरच एकदम मूल्यमापन न करता प्रत्येक टप्प्यावर पायरीवर मूल्यमापन करण्याची तरतूद उपक्रम आखतानाच करायची असते. यात प्रत्येक उद्दिष्टपूर्तीमधील कोणतीही एक पायरी किंवा टप्पा पूर्ण करण्यात विद्यार्थ्याने यशस्वी झाला की नाही, त्याला काय अडचणी आल्या, या सर्व गोष्टींचा विचार असतो. एखादी अडचण काही विशिष्ट विद्यार्थ्यांनाच वाटली की सर्वांनाच, व त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना वैयक्तिक मदत करायची किंवा उपक्रमातच बदल करायचा, या विचारांचीही तरतूद असते. क्वचित प्रसंगी उद्दिष्टेच अप्राप्य असल्याचे दिसून आल्यास त्यातही बदल करावा लागतो. त्यातून फायदा असा होतो की अडचणी येतातच, त्यांच्याकडे लक्ष पुरवता आल्याने त्यांचे वेळीच निराकरण होते व त्या उपक्रमांच्या शेवटी उपक्रम निरर्थक ठरण्याचे व निराशा येण्याचे टाळले जाते. झोपडपट्टीतील मुलांच्या इंग्रजी शिक्षणात उच्चारण्यासाठी टेप रेकॉर्डर वापरल्याने वेळोवेळी मूल्यमापन त्या दृष्टीने सुधारणा व मार्गदर्शन करण्यात येते. उद्दिष्टपूर्तीची टप्पे क्रमाक्रमाने पार पडता येतात. वेळीच उपक्रमात योग्य ते बदल करता येतात. अभिक्रमित अध्ययन साहित्यात अशा विकासलक्षी मूल्यमापनाचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात केला जातो. अनुदेशन प्रणाली रचनेचे संकलित मूल्यमापन. अनुदेशन प्रणाली रचना कार्यवाहीत आणताना ठायी विद्यार्थ्यांच्या निर्वर्तनाचे मूल्यमापन कसे होते व त्यातून रचनेमध्ये योग्य बदल कसे केले जाते, हे आपण मूल्यमापन यंत्रणा या मुद्द्यावर पाहिलेच आहे. संकलित मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या निर्वर्तनापेक्षा संपूर्ण अनुदेशन प्रणालीच्या रचनेच्या मूल्यमापनावर भर दिला जातो. यात वरील मूल्यमापनाचा उपयोग तर केला जातोच, शिवाय संपूर्ण उपक्रम राबवून झाल्यावर संकलित मूल्यमापन केले जाते. या मूल्यमापनातून खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवायची असतात. नवीन उपक्रम कार्यवाहीत आणता येतो का कागदावर राहतो? पूर्वीच्या कार्यक्रमाच्या जागी ज्या नवीन अनुदेशन प्रणालीची स्थापना झाली, त्या नवीन अनुदेशन प्रणालीमधून कोणता जास्त फायदा झाला? उद्दिष्टांची जी सुरुवातीस विधाने केली होती त्यापैकी किती साध्य झाली, किती प्रमाणात साध्य झाली? कोणती उद्दिष्टे साध्य करता आली नाहीत, त्याचे कारण काय? काय अनपेक्षित परिणाम दिसून आले का? ते चांगले होते की वाईट? नवीन अनुदेशन प्रणाली रचनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यक्ती या दृष्टीने काही बदल झाला का? नवीन अनुदेशन प्रणाली रचना साठी लागलेल्या खर्चाच्या प्रमाणात परिणामकारक आहेत का? त्यातील अध्ययन एक प्रत्यक्ष कार्यवाही करताना सोयीची वाटली का? माहिती व त्या सर्व चाचण्या, निरीक्षण तालिका, प्रश्नावल्या विकत आणणे, आपल्याला पाहिजे तसा त्यात बदल करणे किंवा स्वतंत्रपणे विकसित करणे शक्य झाले का? मूल्यमापन समाधान झाले का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवायची म्हणजे त्यासाठी काही प्रश्नावल्या, चर्चा, संशोधन करायला हवे. पण महत्त्वाची गोष्ट ही ती की त्यातून निघालेले सर्व निष्पन्ने व तथ्ये उजेडात आणायला हवीत. आपला तो बाब्या म्हणून त्यातील दोषांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण हे दोष टाळून आपल्याला उपक्रम जास्त परिणामकारक करायचे आहेत. या ठिकाणी अनुदेशन प्रणाली संबंधीची काही प्रश्ने दिलेली आहेत. पाठाचा सारांश पाहूया. शिक्षण प्रक्रियेकडे शिक्षण संस्था, समाज, पालक, शिक्षक, सरकार हे सर्वच जण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात. शिक्षणाबाबतच्या त्यांच्या जबाबदाऱ्या अगदी वेगवेगळी असतात. त्यांच्यात फारसा समन्वय व संज्ञापन नसल्याने आजचे शिक्षण अत्यंत विस्कळीत व दिशाहीन झाले आहे, दुर्लक्षित झालेले आहे. व्यक्तींच्या व राष्ट्राच्या या महत्त्वाच्या अंगाकडे
यापुढे असे दुर्लक्ष चालू राहिले तर आपली प्रगती पूर्ण खुंटेल. शिक्षण प्रक्रिया जबाबदार व परिणामकारक करण्यासाठी त्याकडे प्रणाली उपगमातून बघायला हवे व त्यातून संपूर्ण शिक्षण प्रक्रियेत उपक्रमांची रचना त्या दृष्टिकोनातून व्हायला पाहिजे. त्यासाठी सर्व शिक्षकांना अनुदेशन प्रणाली रचना व तिचा वापर करून शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन कसे करायचे हे शिकणे आवश्यक आहे. आणि अनेक विचार प्रवाहातून अनुदेशन प्रणाली रचना संकल्पना साकारली आहे. वैयक्तिक फरक शिक्षणावर कसा परिणाम करतात हे वाचल्याने स्वयंसाधनाच्या पद्धतीचे महत्त्व वाढले. अध्यापनातही त्याची दखल घेतली जाऊ लागली. वर्तनवादामुळे आशयाचे विश्लेषण, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, प्रत्यावरण, प्रबलन, मूल्यमापन यांचे महत्त्व पटले. आधुनिक तंत्रज्ञानाने तर अनेक अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखविल्यामुळे व शिक्षकांची ज्ञानदाता ही भूमिकाच बदलून टाकली. उद्दिष्टांच्या वर्गीकरणाने आपण जे जे करतो त्याचा हेतू काय, तो सफल झाला की नाही हे तपासण्याकडे लक्ष वेधले. सायबरनेटिक्सने संज्ञापन, प्रत्याभरण, बोधक यंत्रणा शिक्षणास दिल्या. अशा शास्त्रशुद्ध पायावर अनुदेशन प्रणाली रचना उभी आहे. विद्यार्थ्यांच्या गरजा व प्रक्रियेची उद्दिष्टता यांच्यातील तफावत सतत कमी करणे हे तिचे उद्दिष्ट असते. शिक्षणाशी संबंध असलेल्या सर्व घटकांमध्ये समन्वय साधून शिक्षण प्रक्रिया जास्त जबाबदार व परिणामकारक करण्याकडे यात लक्ष वेधले जाते. गरजांचे विश्लेषण, उद्दिष्टांची निश्चिती, वैकल्पिक मार्ग व पद्धती यांचे विश्लेषण, अनुदेशन घटकांचे रचना, उपलब्ध साधनसामग्री, मार्गदर्शन, निर्बंध यांचे विश्लेषण, अडचणींवरील उपायांची योजना, शिक्षण साहित्याची जुळवाजुळव व निर्मिती, विद्यार्थ्यांच्या निर्वर्तनाचे मूल्यमापन करण्याची यंत्रणा व संकलित मूल्यमापन अशा अनुदेशन प्रणाली रचनेच्या 9 पायऱ्या आहेत. त्यातील प्रत्येक पायरी योजनेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. अनुदेशन प्रणाली रचना ही शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण प्रक्रियेतील उपक्रमांना लागू केली तर शिक्षणात आमूलाग्र बदल होणे शक्य होईल. आजचे परीक्षार्थी विद्यार्थी ज्ञानार्थी बनतील, त्यांना रुचतील पचतील ती कौशल्ये हस्तगत करतील व योग्य अभिवृत्ती आणि अभिरुची आत्मसात करतील. कारण या सर्व उद्दिष्टांचा व गरजांचा साकल्याने विचार करून त्यासाठी शास्त्रशुद्ध कार्यवाहीची रचना करणे हेच अनुदेशन प्रणाली रचनेचे उद्दिष्ट आहे. या ठिकाणी पारिभाषिक शब्द दिलेले आहेत आणि वर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे वाचण्यासाठी अधिक पुस्तके सुद्धा दिलेली आहेत. धन्यवाद.